जय राम दुःख निवारक आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम स्वानंदाच्या ठाई राम. श्रीराम जय राम जय जय राम सुंदर सूर तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम शब्द सुंदर तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम सकल जीवाच्या ठाई राम. श्रीराम जय जय राम वात्सल्याचे स्वरूप राम. श्रीराम जय जय राम सुंदर माधव मेघश्याम. श्रीराम जय जय राम दशरथ नंदन रघुवीर राम. श्रीराम जय जय राम अयोध्यापती योद्धा राम. श्रीराम जय जय राम रघुपती राघव राजा राम. श्रीराम जय जय राम राम नाम सुखदायक राम. श्रीराम जय जय राम सकल सुखाचा सागर राम. श्रीराम जय जय राम चराचरातील जागर राम. श्रीराम जय जय राम राम भक्त नित स्मरतो राम. श्रीराम जय जय राम कुशल वगानी रमतो राम. श्रीराम जय जय राम हनुमंताच्या हृदयी राम. श्रीराम जय जय राम जानकी वल्लभ राजस राम. श्रीराम जय जय राम चराचरातील आत्मा राम. श्रीराम जय जय राम समर्थ वचनी रमला राम. श्रीराम जय जय राम कुलभूषण रघुनंदन राम. श्रीराम जय जय राम राग गायनी रमतो राम. श्रीराम जय जय राम करांकुराच्या ठाई राम. श्रीराम जय जय राम भक्ती रंगी खुलतो राम. श्रीराम जय जय राम कौसल्यास हृदय निवास. श्रीराम जय जय राम दाशरथी हा निज सुखधाम. श्रीराम जय जय राम सीतापती कैवल्य प्रमाण. श्रीराम जय जय राम कौसल्यास हृदय निवास. श्रीराम जय जय राम लक्ष्मण छाया दे विश्राम. श्रीराम जय जय राम राजीव लोचन पुण्य निधान. श्रीराम जय जय राम पत्नी परायण सीताराम. श्रीराम जय जय राम आदर्शाचा आदर्श राम. श्रीराम जय जय राम एकवचनी हा देव महान. श्रीराम जय जय राम 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 श्रीराम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. श्रुतरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 5वे आवर्तन समूहावर आज मंगळवार मार्गशीर्ष वद्य नवमी शके 1946 दिनांक 24 डिसेंबर 2024. आज ग्रंथराज दासबोध दशक 13वा नामरूप समास 3रा उभारणी निरूपण. समास वाचन करणार आहेत कमलाकर दादा देशपांडे आणि निरूपण करणार आहेत आदरणीय वैद्य श्रीधर दादा देशमुख. कमलाकर दादा आपण वाचनास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. सुखासारखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे
कवी वाल्मिके सारिखा मान्यचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांचे सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी भागवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ समर्थांचा ग्रंथराज दासबोध दशक 13वा नाम रूप नाम समास 3रा उभारणी निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम ब्रह्मखन आणि पोकळ आकाशागुनी विशाळ निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी श्रीराम ऐसेची असता कित्येक काळ तेथे आरंभला भूगोळ या भूगोळाचे मूळ सावध ऐका श्रीराम परब्रह्म असता निश्चळ तेथे संकल्प उठिला चंचळ तया सपोलीचे केवळ आदि नारायण श्रीराम मूळ माया जगदीश्वर त्यासीच म्हणजे षड्गुणेश्वर अष्टा प्रकृतीचा विचार तेथे पहा श्रीराम एकीकडे गुणलक्ष्मी तेथे जन्म घेतला त्रिगुणी मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी श्रीराम अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला श्रीराम आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासे तयापासून जन्मवायूसे वायूपासून तेजासे जन्म झाला श्रीराम वायूचा कातरा घसवटे तेथे उष्णे वन्ही पेटे सूर्यबिंब ते प्रगटे ते ठाई श्रीराम वारा वाजतो शीतळ तेथे निर्माण झाले जळ ते जळ आळोन भूगोळ निर्माण झाला श्रीराम त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजाची कोटी पृथ्वी पाण्या होता भेटी अंकुर निघते श्रीराम पृथ्वी वल्ली नाना रंग पत्रा पुष्पांचे तरंग नाना स्वाद ते मग फळे झाले श्रीराम पत्रे पुष्पे फळे मुळे नाना वर्ण नाना रसाळे नाना धान्ये अन्ने केवळे तेथून झाले श्रीराम अन्नापासून झाले रेत
रेतापासून प्राणी निपजत ऐसे ही रोकडी प्रचित उत्पत्तीचे श्रीराम. अंडज, चारज, श्वेतज, उद्भिज, पृथ्वी पाणी सगळ्यांचे बीज ऐसे हे नवल चोच सृष्टी रचनेचे श्रीराम. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण झाले लोक तिन्ही पिंड ब्रह्मांड श्रीराम. मुळी अष्टधा प्रकृती अवघे पाण्यापासून जन्मते पाणी नसता मरते सकळ प्राणी श्रीराम. नभे अनुमानाचे बोलणे याचा बरा प्रत्यय घेणे वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावे श्रीराम. जे आपल्या प्रत्यया येना ते अनुमानिक घ्यावे नाम प्रत्यया विण सकळ जना व्यवसाय नाही श्रीराम. व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोन्हीकडे पाहिजे प्रचिती प्रचिती विण अनुमाने असते ती विवेकहीन श्रीराम. ऐसा सृष्टी रचनेचा विचार संकळित बोलिला प्रकार आता विस्ताराचा संहार तोही ऐका श्रीराम. मुळापासून शेवटव परी अवघा आत्मा रामाची करी करी आणि विवरी यथायोग्य श्रीराम. पुढे संहार निरोपिला श्रोती पाहिजे ऐकिला इतुक्या पुरी झाला समास पूर्ण श्रीराम. इति श्री दासबोधे पुरुषेश संवादे उभारणी निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आजची रामवंदना सादर करणाऱ्या रेखाताई डोंगरे, आजचे समास वाचन करणारे कमलाकर दादा देशपांडे आणि आजचे निरूपणकार आदरणीय वैद्य श्रीधर देशमुख यांचे शिवथरगड नगर ग्रंथराज टाळपोर वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. श्रीधर दादा, आपण निरूपणास सुरुवात करावी. वर्णानाम् अर्थसंगानाम् रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणिविनायकौ. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. गुणातीतमेकं शिवं शान्तमाद्यं मनाकाशमाकाशनित्यं विशुद्धम् असंगं तथा सच्चिदानन्दरूपं सदा रामदासं भजे चिद्विलासम्. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आज
2 दिवसाच्या अंतरालानंतर पुन्हा एकदा श्रीमद दासबोधातील 13वा जो नामरूप नावाचा दशक आहे त्यातल्या उभारणी नावाच्या समासावर चर्चा करण्यासाठी, त्याबद्दलचा विचार करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. प्रारंभीच हृदयस्थ सद्गुरु महेश्वर स्वरूप आपण सर्व श्रोतृगण रामवंदना साजऱ्या करणाऱ्या, त्याचप्रमाणे ज्या कमलाकरजींनी अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं समास वाचन केलं आणि आपण सर्वजण, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ यांच्या चरणी प्रारंभीच वंदन करतो आणि यथामती आपण यावर विचार करण्यास प्रारंभ करूया. खर तर उभारणी नावाचा हा समास आपण आता रसाळ वाणीतून ऐकला. आपल्या सर्वांना कदाचित वाटत असेल किंवा मला स्वतःला असं वाटत होतं की या अध्यात्मामध्ये हे अशा प्रकारचं तत्वचिंतन कशासाठी असतं, त्याच्यातनं माणसाला काय साध्य होतं, त्यातनं माणसाला भक्तीपर्यंत खरं जाता येतं का? इतका अवघड विषय, समजायला अवघड, ऐकायला अवघड, वाचायला अवघड असणारा विषय आपण मध्ये श्रीकांतजींचंही, आदरणीय श्रीकांतजींचंही पण ऐकलं. माया ब्रह्म या विषयावर सलग 4-5 दिवस त्यांचं आपण ऐकत होतो. इतका अवघड विषय दुपारच्या वेळी जेवणानंतर खरोखर आपल्या बुद्धीला पचण्यासारखा असतो का? आणि तसंच आजचा उभारणी नावाचा हा समास आहे की ज्याच्यामध्ये तत्वचिंतन मांडलेले. समर्थांनी तत्वचिंतनाबद्दल एके ठिकाणी असं म्हटलंय मनाच्या श्लोकांमध्ये, ही क्रमी वेळ तो जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो स्वतः परमात्म स्वरूपाचं सतत चिंतन करत असतो. नंतर दुसरं त्यांनी एक प्रकार सांगितलाय, स्वतः तर भगवत चिंतन करतोच, पण भगवत स्वरूपाचं जे संभाषण आहे, जे स्वरूप आहे, ते संभाषणाच्या माध्यमातनं, आपल्या वाणीच्या माध्यमातनं इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवतो. अशा 2 प्रकाराने तो तत्वचिंतन करत असतो आणि त्यामुळे हे समजावून देण्यात त्याचा काळ अत्यंत आनंदामध्ये व्यतीत होत असतो. आणि त्याच्यामध्ये तो आपल्याच मनाचा युक्तिवाद किंवा वितंडवाद याचा कधी अवलंब करत नाही. तो लोकांचा बुद्धिभेद करण्याचा पण प्रयत्न करत नाही. तो जे शास्त्रात सांगितलेलं असतं तेच फक्त लोकांच्या समोर मांडतो. विश्वाचा आरंभ कसा झाला याच्याबद्दलचं संभाषण तो आपलेपणानं करतो. आपल्याला वाटतं काय करायचं, विश्वाचा आरंभ कसा झाला, शेवट कसा होणार, याचं चिंतन आपल्याला काय करायचं, पण आपल्या मनाला उदासीनतेकडे नेण्यासाठी, मनाला एकाग्र करण्यासाठी, या संपूर्ण विश्वाच्या रचनेमध्ये कुठेतरी आपण एका टिंबा एवढे एक छोटेसे घटक आहोत हे आपल्याला वेळोवेळी याची जाणीव करून देण्यासाठी हा तत्वचिंतानुवाद पुन्हा पुन्हा मांडावा लागतो. आणि मग तो पुरुष सर्वोत्तम अशा भगवंताचा उत्कृष्ट भक्त होतो, असं समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये मांडून ठेवलेले. भक्ताच्या, जसं आपण चर्चा केली पहिल्यांदा, की भक्ताकडे 2 अंग असतात. एक तो स्वतः भगवत स्वरूपाचं चिंतन करतो, नंतर मननही करणं तो स्वतःच करत असतो. नुसतं चिंतन केलं, आपण ऐकलं, घरी गेल्यानंतर सगळं सोडून दिलं, आपला दासबोधावरचा अभ्यास झाला आणि नंतर आपण विसरून गेलो, पुन्हा आपल्या समासाचं नावही लक्षात राहत नाही. मग हे भगवत स्वरूपाचं चिंतन करायचं, त्याच्याबरोबर मननही करायचं, असं एक अंग. आणि तिसरं आणखी अंग की ते त्याचं स्वरूप, हे जे स्वरूप आहे तत्वचिंतनाचं स्वरूप, ते संभाषणाच्या माध्यमातनं, चर्चेच्या माध्यमातनं अनेकांसमोर मांडायचं, की त्यामुळे आपला अभ्यास पक्का होत असतो. 5-5 वेळा दासबोधाची आवर्तन करायची, ती पुन्हा पुन्हा ऐकायची
आणि तरीही पुन्हा प्रत्येक समास आपण नव्यानं ऐकतो आहोत असं दाखवायचं हे सोपं नाही. त्यामुळे आपला अभ्यास पक्का होत असतो. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे अर्थ त्यातून आपल्याला समजत असतात. आणि म्हणून एकांतामध्ये असताना, भक्तांनी एकांतामध्ये असताना, चिंतनमग्न असताना वेगळेपणा त्याच्यामध्ये काहीच उरत नाही. मनन करताना तो स्वतःशी संवाद साधत असतो. संभाषण करताना तो जसा इतरांशी संवाद साधतो तसा मनन करताना तो स्वतःशी संवाद साधत असतो. हे कशासाठी? याची तो गिरवून उजळणी करत असतो. एखादा जिज्ञासू भेटलाच, त्यानं प्रश्न विचारले त्याच्यावर काही, तर प्रश्नोत्तराच्या रूपाने अभ्यास आणखी पक्का होत असतो. आणि आपण पाहतो की आमचे सगळे ग्रंथ हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपातले. जेव्हा काहीतरी आपण सद्गुरूंना विचारतो, आपल्या म्हणजे भगवंताकडे आपण काहीतरी विचारणा करतो, तेव्हाच त्याचं उत्तर येत असतं. अनेक यामध्ये आपण आता तो धर्म जिज्ञासा, आता तो ब्रह्म जिज्ञासा म्हणल्यानंतरच आम्हाला ब्रह्मसूत्र, योगसूत्र हे सगळे ऐकायला मिळाले. त्याच्यासाठी आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हावे लागतात. आणि यासाठी आपल्याला हा उभारणी नावाचा जो समास आहे त्यातून या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा विचार याच्यामध्ये मांडलेला आहे. आता असाच विश्वाच्या उत्पत्तीचा विचार कुठं कुठं मांडलाय याचा जर आपण विचार करायला लागलो तर भगवद्गीतेचा 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ योग आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो. प्रारंभीच भगवंतानं म्हटलंय की इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इत्यम अभिधीयते. क्षेत्रम इति अभिधीयते. हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे असं त्या ठिकाणी भगवंत सांगतात. त्यानंतर पुढच्या 5व्या श्लोकापर्यंत जर आपण गेलो तर महाभूतानि अहंकारो बुद्धिही अव्यक्तमेवच इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः. भगवंतानी इथं आपल्याला पृथ्वी, आप, तेज, वायू ही पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार ही 3 तत्व, याच्याशिवाय यांना अष्टधा प्रकृती म्हटलं जातं. या अष्टधा प्रकृती आणि 5 महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती या 8. नंतर 10 इंद्रिये, एक मन म्हणजे त्याला आपण 11 इंद्रिय म्हणतो. एवढं सगळं मिळून आणि त्या इंद्रियांचे 5 विषय, 5 महाभूत, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती हे 8 तत्व. त्याच्यानंतर 10 इंद्रिय आणि एक मन अशी 11 तत्व म्हणजे 11 आणि 8 19. त्याच्यानंतर इंद्रियांचे विषय 5 24 आणि मग स्वतः क्षेत्रज्ञ असणारा आत्मा की ज्याच्या साह्यानं आपल्या सगळ्यांना ज्ञान होतं असा तो क्षेत्रज्ञ. अगदी सांख्यकारिकेत पण पाहिलं तर सांख्यकारिकेमध्ये मूल प्रकृती ही अविकृती ही महदाद्याः प्रकृती विकृतयाः सप्त षोडशकस्तु विकारो न प्रकृतीर न विकृती पुरुषः. सांख्यकारिकेमध्ये सोप्या पद्धतीने सांगितलं 3 प्रकारच्या आहेत प्रकृती. एक मूळ प्रकृती आहे की जी कशाचीही विकृती नाही, ज्याच्यापासून सगळं निर्माण होतं. नंतर दुसरा प्रकार त्यांनी सांगितला की काही प्रकृती विकृती आहेत, म्हणजे जी एकाची विकृती आहे पण काही जणांना जन्म देणारी ती प्रकृती पण आहे. अशी 8 तत्व आहे. त्याच्यामध्ये महत्त्व आहे, अहंकार आहे आणि 5 तन्मात्रा आहेत. पृथ्वी, वायू, तेज, आकाश यांच्या 5 तन्मात्रा आहेत. आणि शेवटचे जे दोन्ही आहेत म्हणजे प्रकृती विकृतीचे जे सांगितलेले ते 8 तत्व, मूळ प्रकृती सांगितलेली 1 हे 8 आणि शेवटचे नुसती विकृत तत्व ज्यांना पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन अशी 11 प्रकारची इंद्रिय आणि पंचमहाभूते या 16 प्रकारच्या विकृती या ठिकाणी सांख्यकारिकेमध्ये सांगितले. अशा सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर याच्या पुढे जाऊन आपण श्रीमद भागवतामध्ये जर पाहिलं तर भागवताचा पहिला स्कंद साधन स्कंद, दुसरा स्कंद अधिकार स्कंद
आणि तृतीय स्कंद हा सर्गाचा स्कंद किंवा उत्पत्तीचा, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे सांगणारा स्कंद म्हणून वर्णन केला जातो. श्रीधराचार्यांनी त्याच्यावर टीका करताना, तृतीय स्कंदाची टीका करताना, तृतीये तु त्रयत्रिंशत् अध्यायी सर्ग वर्णनम, म्हणजे तृतीय स्कंदातले जे 33 अध्याय त्याच्या मध्ये या सृष्टीचं वर्णन, सृष्टीच्या उत्पत्तीचा विषय आलेला आहे असं सांगितलं. म्हणजे श्रीमद भागवताची जी 10 लक्षणं सांगितली, अत्र सर्गो विसर्गश्च, याच्यापासून जी सुरुवात केली, त्यामध्ये सर्ग हे पहिलं लक्षण आहे, उत्पत्ती सांगणारं लक्षण. जर आपण पाहिलं, सृष्टीची उत्पत्तीचा विचार केला तर जगाच्या उत्पत्तीविषयी वेगवेगळ्या तत्वचिंतकांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. न्यायशास्त्राचा, वैशेषिक शास्त्राचा आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आरंभवाद मानला जातो. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू यांचे जे परमाणु आहेत, आकाश, काळ, दिशा, आत्मा आणि मन ही जी नित्यद्रव्य आहेत, म्हणजे पंचमहाभूत सांगितले, त्याच्यानंतर अगोदर जी शाश्वत अशी तत्व आहेत की ज्याला कुठं आकार नाही. आकाश असेल, काल आहे, दिशा आहे, आत्मा आहे, मन आहे, यांना कुठला आकार नाही. ती व्यक्त स्वरूपात नेमकी कुठं आहे दाखवता येत नाही, निर्देश करून सांगता येतं इथं आहे, पण नेमकी कुठली वस्तू, आत्मतत्व म्हणजे नेमकं काय, मन म्हणजे नेमकं काय, दिशा, पूर्व दिशा आपल्याला नाव सांगता येईल, पण पूर्व दिशा नेमकी कुठली हे आपल्याला प्रत्यक्ष त्याच्याकडे निर्देश करता येणार नाही अशी तत्व. आणि याशिवाय गुणकर्म आणि सामान्य इत्यादी पदार्थ हे सगळे सृष्टीच्या आरंभी अनेक जीवात्म्याहून विलक्षण परमात्मा निमित्त होऊन ह्या सगळ्या परमाणूंना ते एकत्र करतो आणि त्यातून सृष्टी निर्माण होती, असा आरंभवाद जो न्याय वैशेषिकांना मान्य आहे तो म्हणतो. काही दर्शनशास्त्र आहेत ती परिणामवाद मानणारी आहे, जसं सांख्य आणि योगशास्त्र आहे. याच्यामध्ये म्हणजे जसं आरंभवादाने म्हणले की वेगवेगळे परमाणू एकत्र येतात आणि हे परमाणू मग परमात्म्याला निमित्त होऊन त्याला हा परमात्मा संयुक्त करतो आणि त्यातून सृष्टी उत्पन्न होते. हा आरंभवाद जसं मानतो तसं परिणामवादामध्ये मात्र सृष्टीचे कारण हे परमाणू नसून प्रकृती ही सृष्टीचे जगत कारण. प्रकृतीस्थ त्रिगुणात क्षोभ निर्माण होतो आणि त्रिगुणाचा विकास होतो आणि त्रिगुणातून सृष्टीची उत्पत्ती होते. या क्षोभाला, त्रिगुण विकासाला ईश्वर हे निमित्त असे मानणारे योगी आहेत आणि सांख्य आहेत. या सांख्य मतामध्ये असंग आणि उदासीन हे पुरुषाचं स्वरूप आहे. याच रूपात त्यांनी ईश्वर मानलेला आहे. आणि तिसरा जो विवर्तवाद आहे, जो आपल्याला भगवान पूज्यपादाचार्य शंकराचार्यांनी मानलेला आहे की अधिष्ठानामध्ये बदल होऊन कार्य होणे म्हणजे परिणाम आपल्याला दिसतो, पण अधिष्ठानात बदल न होता कार्य जर प्रतीत झालं, जसं आपण नेहमी दृष्टांत पाहत असतो सर्प आणि रज्जूचा, अंधारात पडलेली दोरी जशी आपल्याला साप वाटायला लागते, तिथं अधिष्ठानात बदल होत नसतो, पण आपल्या डोळ्याला ते वाटतं त्यावेळेस, त्याला विवर्तवाद असं म्हणतात. माया हे सर्व अनिर्वचनीय रीतीने घडवते. जसं ती पडलेली दोरी आहे, तिला अंधार कारणीभूत होतो आपल्याला ती सर्पाचा भास व्हायला, तसं माया याच्यामुळं आपल्याला हे सगळं जग आता भासतं. म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीच्या विषयी जी 3 मत आहेत त्याच्यामध्ये आरंभवाद आहे, परिणामवाद आहे आणि विवर्तवाद पण आहे. अशा 3 मतांनी आपल्याला सृष्टीची उत्पत्ती सांगता येते. श्रीमद भागवतामध्ये अनेक ठिकाणी सृष्टीचं वारंवार वर्णन आलंय. सृष्टीचा विचार करता करता या सृष्टी निर्मात्याचा विचार आपल्या मनामध्ये यावा. ती निर्माण कोण करतो, आपण कुठून नेमके आलोत, आपण जाणार कुठे आहोत,
हे प्रश्न जर आम्हाला पडले, रोजच्या दैनंदिन विवंचनांबरोबर हे प्रश्नही जर आपल्या मनाला पडले, तर आपण निश्चितपणानं या तत्वज्ञानाकडे वळतो. जसं आपण या समासामध्ये आता पाहतोय की उभारणी नावाच्या समासात पहिल्यांदाच या निर्गुण ब्रह्मामध्ये पहिल्यांदा संकल्प निर्माण झाला असं सांगितलंय. ब्रह्म कसं आहे, पहिल्यांदा घन आणि पोकळ असं ब्रह्म सांगितलंय. ते आकाशाहून पण विशाल आहे, पण ते आपल्या प्रत्ययाला येत नाही. ते निर्मळ आहे आणि निश्चळ निर्विकारी अशा प्रकारचं आहे असं वर्णन ब्रह्माचं केलं. आणि मग त्या ब्रह्मामध्ये 2 अंग असतात असं सांगितलं की हे जे ब्रह्म आहे ते निश्चळ असता, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही आंदोलन नसलं, ते सहजपणानं शांत असलं की त्याचा एक प्रकार हा, आणि दुसरा त्याच्यामध्ये काही चंचल अशा प्रकारचा संकल्प उठला. असे 2 प्रकार त्यांनी याच्यामध्ये सांगितले की ऐसेची असता कित्येक काळ, तेथे आरंभला भूगोळ, तया भूगोळाचे मूळ सावध ऐका. परब्रह्म निश्चळपणे असताना त्याच्यात चंचल अशा प्रकारचा संकल्प उठला, त्याला आदिनारायण असं म्हणतात. आणि मूळ माया जगदीश्वर यांना षडगुण ईश्वर असं म्हणतात. आणि अष्टधा प्रकृतीचा विचार इथंच आरंभतो असं या ठिकाणी समर्थ म्हणतात. म्हणून या उभारणी नावाच्या समासाचं वाचायला सोपा, ऐकायला सोपा आणि समजण्यासाठी आपल्या मनाला असं वाटतं. अनेक वेळा मी सुरुवातीलाच आपल्याला उल्लेख करून गेलो की नेमकं समर्थांनी आपल्याला हा उभारणी नावाचा समास कशासाठी सांगितलाय याचं आपण जर वर्णन करायला गेलो, हे जर आपण पाहायला गेलो, तर आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव, आपल्या मुळातल्या स्वरूपाची जाणीव आपल्या प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी, यासाठी आपण कधीतरी स्वतःहून तत्वज्ञानाकडे वळावं, कधीतरी आपण स्वतःहून याचा विचार करावा. यासाठी हे आपण समासाचा, उभारणी नावाच्या समासाचा आपण विचार करत असतो. भगवंताचं चिंतन करताना आपल्याला कधी कधी हा नेहमी प्रश्न पडला पाहिजे, आपल्या मनामध्ये आला पाहिजे की आपली उत्पत्ती कुठून झाली, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली असेल. आणि याचा क्रम सांगण्यासाठीच या ठिकाणी उभारणी नावाचा समास आला असावा असं मला वाटतं. नामरूप नावाच्या या 13व्या दशकामध्ये उभारणी नावाचा हा 3रा समास आला. त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा आत्मा अनात्म विवेक विषयीचा समास आलाय आणि त्यानंतर सारासार विचार नावाचा समास आलेला आहे. म्हणजे जोपर्यंत माणसामध्ये आत्मा अनात्म विवेक होत नाही, आत्मपदार्थ कोणता अनात्म पदार्थ कोणता याचा विवेक होत नाही, याचा सारासार विचार होत नाही, त्याशिवाय त्याला आत्मज्ञानाची उभारणी त्याच्यामध्ये कशा प्रकारची होते कळूच शकत नाही. आणि म्हणून उभारणी नावाचा समाज या ठिकाणी आला असावा असंही मला वाटतं. याच्यामध्ये मूळ माया जगदीश्वर, त्यासीच म्हणे षडगुण ईश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार येथे पहा असं समर्थांनी म्हटलंय. मूळ माया या जगाची उत्पत्ती करणारा जगदीश्वर यांनाच षडगुण ईश्वर असं म्हणतात. अशा प्रकारे अष्टधा प्रकृतीचा विचार या ठिकाणी सांगितलाय, जे आपण पहिल्यांदा पाहिला की याच्यामध्ये 13व्या अध्यायामध्ये महाभूतानी अहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच इंद्रियाणी दशैकंच पंचचेंद्रिय गोचरः, याच्यामध्ये अष्टधा प्रकृतीचा विचार होऊन इतरही अनेक तत्व या ठिकाणी भगवंतांनी सांगितली. मग नेमका हा अष्टधा प्रकृतीचा जो विचार आहे तो आणखी कुठल्या ठिकाणी आलाय असा जर आपण विचार करायला लागलो तर 7व्या अध्यायातला भगवंतांनी सांगितलेला श्लोक आपल्या सगळ्यांसमोर येतो की भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच
अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती रष्टदा. इथं ज्या अष्टदा प्रकृती म्हणून ज्यांचं वर्णन केलंय भगवंतांनी, त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मनबुद्धी आणि अहंकार अशी 8 तत्व, 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. आणि ही 8 प्रकारची भेद असणारी माझी जी प्रकृती आहे तिला अपरा प्रकृती असं म्हणावं, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. अपर्ययमिदं स्वन्याम प्रकृतीम विद्यमे पराम. माझ्या 2 प्रकारच्या प्रकृती आहेत असं भगवंत सांगतात. एक परा प्रकृती आहे आणि एक अपरा प्रकृती आहे. तर माझी अपरा प्रकृती या पंचमहाभूतात्मक जे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 तत्वामध्ये ही अपरा प्रकृती विभागली गेलेली. आणि दुसरी जी अचेतन प्रकृती आहे, म्हणजे ही जी अपरा प्रकृती तिलाच अचेतन प्रकृती म्हटलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त या सगळ्यांमध्ये चैतन्य आणणारी जी प्रकृती आहे तिला परा प्रकृती असं म्हटलं जातं किंवा सचेतन प्रकृती असं म्हटलं जातं, असं भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं. आता याच्यामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 अंतःकरणाचे भेद मांडले जातात. त्यांना तिघांना मिळून अंतःकरण म्हटलं जातं. अंतःकरण म्हणजे काय असं जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार ही 3 तत्व त्याच्यामध्ये येतात. शब्द इत्यादी जे 5 विषय आहेत, पंचमहाभूतांचे जे 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, त्यातले शब्दादी 5 विषय आहेत ते सूक्ष्म अशा पंचमहाभूतांचे कार्य. आणि 10 इंद्रिय ही अंतःकरणाचे कार्य आहे. अंतःकरण म्हणजे या 3 गोष्टी, मन, बुद्धी आणि अहंकार, या तिघांचं मिळून ही 10 इंद्रिये आहेत. म्हणून या 15 भेदांचा पण या 8 भेदातच अंतर्भाव होतो. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी तत्व सांगितले. ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण पाहायला गेलो, ज्ञानेश्वरीचा विचार केला तर तिथं माऊलींनी 36 तत्व सांगितली. तरी महाभूत पंचकू आणि अहंकारू एकू, बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा, आणि काही एकू विषयांचा दशकू, सुख दुःख द्वेषू संगात इच्छा. त्यांनी माऊलींनी जेव्हा हा विचार सांगितला त्यांनी 2 श्लोकांचा विचार त्यामध्ये केलाय की महाभूतानी अहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच इंद्रियाणी दशैकंच पंचचेंद्रिय गोचरा. याच्यामध्ये सांगितलेली 5 महाभूत, अहंकार म्हणजे अहंकार, बुद्धी आणि अव्यक्त हे 8 तत्व, त्याच्यानंतर 10 इंद्रिय आणि मन ज्याला आपण एकादश इंद्रिय म्हणतो, म्हणजे हे 11 आणि ते 8 तत्व, 5 महाभूत, अहंकार, बुद्धी आणि अव्यक्त ही मिळून 8 तत्व झाली. त्यानंतर 10 इंद्रिय आणि 1 मन असं एकादश इंद्रिय, 11 आणि 8 19. आणि या 10 इंद्रियांचे 10 विषय म्हणजे 10 ज्ञानेंद्रियांचे विषय आणि 10 5 ज्ञानेंद्रियांचे विषय आणि 5 कर्मेंद्रियांचे विषय असे एकूण 10 इंद्रियांचे विषय. आणि शेवटी जे 7 तत्व सांगितले ते आत्म्याचे गुण, इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम, संघातः, चेतना आणि धृती, हे 7 आत्मगुण. आणि सगळ्यात शेवटचं हे 35 झाल्यानंतर शेवटचं एक आत्मतत्व, असे मिळून 36 तत्व ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. पण या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर या अष्टधा प्रकृतीमध्ये होतो. जसं आता समर्थांनी ते सांगितलं की मूळ माया जगदीश्वर, त्याशीच म्हणे षडगुणेश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पहा. मूळ माया जगदीश्वर यांनाच षडगुण ईश्वर असं म्हणतात आणि तिथंच अष्टधा प्रकृतीचा विचार अवलंबतो. इथे जाताना मग समर्थ पुढे असं म्हणतात की ऐलीकडे गुणक्षोभिणी, तेथे जन्म घेतला त्रिगुणी, मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी. त्याच्या अलीकडे गुणक्षोभिणी असते, सत्वरज आणि तम हे 3 गुण जिथं जन्म पावतात, जिथून उत्पन्न होतात, मूळ ओंकाराची मांडणी तिथूनच होते. आपल्या सगळ्यांना माहिती, ज्ञानेश्वरीमध्ये पण आपण याचं स्वरूप पाहिलेलं आहे की अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मस्तकाकार महामंडले. ओंकार स्वरूप गणेशाचं रूप त्याच्यामध्ये सांगितलंय.
त्यानंतर पंचभूतांचा सगळा विस्तार जिकडे तिकडे पसरतो. अंतरात्म्याला आकाश असं म्हटलं जातं. त्याच्यापासून वायू जन्म पावतो आणि वायूपासून तेजही उत्पन्न होतं. एकमेकांसमोरून येणारे वायूचे दोन प्रवाह एकमेकांना घासतात आणि त्याच्यातून अग्निपेट घेतो. सूर्यबिंब तिथं प्रगट होतं. थंड वाऱ्यातनंच पाणी निर्माण होतं आणि पाणी थिजलं की आपल्याला माहिती बर्फ होतो. बर्फातनं मग हळूहळू घनसृष्टीची निर्मिती होते. अशा प्रकारे ही सगळी सृष्टीची कशी निर्मिती झाली याचा विचार इथपर्यंत केलाय. मग या सृष्टीचा विचार करत असताना याच्यावरचे जीव कसे निर्माण झाले हे समर्थांनी पुढे सांगितलंय. या पृथ्वीमध्ये कोट्यावधी बीज असतात असं सांगितलंय. या भूगोळाचे पोटी अनंत बीजांची या कोटी, पृथ्वी पाण्या होता भेटी अंकुर निघती. आणि मग इथं जिथं जिथं पाण्याचा संपर्क येतो, या बीजांचा आणि पाण्याचा संपर्क आला, त्याची गाठ पडली की त्याच्यातनं अंकुर फुटतात. अशा प्रकारे नाना वृक्ष, वेली, नाना रंगाची पानं, फुलं आणि फळं त्या ठिकाणी निर्माण होतात. ही फळं वनस्पतींची एकदा निर्मिती झाली. अशा प्रकारे वेगवेगळ्या वनस्पती आल्या, फळं फुलांच्या वनस्पती आल्या की त्याच्यात नाना रंगांची, नाना रसांनी भरलेली पानं येतात, वेगवेगळी फुलं येतात. त्या फुलापासून पुढे फळं निर्माण होतात. त्याच्यापासून नाना प्रकारचे अन्नधान्य निर्माण होतात. आणि हे सगळं या पृथ्वीमध्ये जे बीज असतात त्या बीजाचा आणि पाण्याचा संपर्क आला की त्यापासून अंकुरांची उत्पत्ती होते आणि त्या अंकुरापासून हे सगळं निर्माण होतं. मग हे प्राण्यांचं अन्न होतं. त्या अन्नापासून वीर्य उत्पन्न होतं आणि पुढे वीर्यापासून प्राण्याचा जन्म होतो. जीवाची उत्पत्ती कशी होते याचा विचार अगदी बारीक सारीकपणे या समासामध्ये मांडला. अगदी ब्रह्माच्या विचारापासून त्याच्यामध्ये मग तरंग कसा निर्माण झाला, ब्रह्माला एकोहम बहुश्याम असं कसं वाटलं, मी एकटा आहे मग अजून निर्माण व्हावे असं वाटतं. मग पुरुषापासून प्रकृती, प्रकृतीपासून महत्त्व, महत्त्वापासून अहंकार, पंचतन्मात्रा, पंचतन्मात्रांपासून पंचमहाभूत आणि मग ही पंचमहाभूतापासून सगळी जड तत्व असल्याने ती स्वतः काही करू शकत नसल्याने स्वतः ईश्वराला आत्मरूपाने त्याच्यामध्ये प्रवेश करावा लागतो. आणि मग ही या सृष्टी निर्मितीची प्रक्रिया हळूहळू सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये अंडज, अंड्यापासून उत्पन्न होणारे जारज, स्वेदज, ज्यांना आपण पाहतो गायी म्हशी यांना जारज प्राणी, स्वेदज, स्वेदापासून घामापासून निर्माण होणारे, उद्भिज, असे 4 प्रकारचे जीव प्राणी पृथ्वी आणि पाणी यांच्यापासून निर्माण होतात. आणि हेच सृष्टी रचनेचं खूप मोठं कौतुक आहे. पुढे वर्णन करताना मग 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीव योनी निर्माण झाले लोकतेनी पिंड ब्रह्मांड. 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीव योनी, 3 लोक आणि सगळे पिंड ब्रह्मांड अशा प्रकारे निर्माण झाले असं थोडक्यात समर्थांनी सांगितलं. पुन्हा एकदा सांगितलं की मूळ यांची सगळ्यांची मूळ अष्टधा प्रकृती, या सगळ्यांचं मूळ मात्र अष्टधा प्रकृती. तिच्यातल्या पंचभूत महाभूतांमध्ये पाणी असतं आणि त्या पाण्यापासून सगळे जीव जन्मतात. पाणी मिळालं नाही तर सगळे प्राणी मरण पावतात. इथं समर्थ रामदास स्वामी सांगतात की हे नवे अनुमानाचे बोलणे, हे काही फक्त अनुमानाचं बोलणं नाहीये, नुसतं कल्पनेचं बोलणं नाहीये, तर पाण्यापासून सगळे जीव जन्मतात असा अनुभव आहे. वेद, शास्त्र आणि पुराण या आप्त प्रमाणांनी त्यांच्या अनुभवांवरून हे सिद्ध झालेलं आहे. इथपर्यंत सगळ्या सृष्टी निर्मितीची प्रक्रिया इथं समर्थांनी सांगितली. आणि अनुभवाचं महत्व इथल्या ओवीमध्ये अधोरेखित केलं. जे आपल्या प्रत्यया येना ते अनुमानिक घ्यावे ना, प्रत्यया विन सकळ जना व्यवसाये नाही. जेव्हा अनुभव येतो त्याच्यानंतरच त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होतं. जे मत किंवा जो सिद्धांत आपल्या अनुभवाला येत नाही, आपल्या प्रत्यक्ष परीक्षेला उतरत नाही,
म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण आणि आप्त प्रमाण या दोन प्रमाणांनी जो उतरत नाही तो अनुमानानं स्वीकारू नये. जीवनामध्ये आणि व्यवहारामध्ये माणसाला निर्णय घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष अनुभवापेक्षा दुसरं साधन नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभव आल्याशिवाय त्या खऱ्या मानू नये. कान आणि आपल्या प्रत्यक्ष शब्द प्रमाणाचं जे साधन असणारं मुख आहे त्याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे असं म्हटलं जातं. अनुभवासाठी म्हणून अनुभव आल्याशिवाय कुठलीही गोष्ट खरी मानू नये किंवा लोक कसं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला फसवतील याचा दृष्टांत आपण मागे ऐकून आलेलो आहोत. फक्त या निमित्तानं आपल्या समोर ठेवतो. एका गावामध्ये एक पाटील असतात आणि अतिशय कंजूष, सगळ्यांच्याकडं पुढे जाऊन सगळ्यांकडनं सगळं मिळवायचं पण आपलं मात्र सगळं झाकून ठेवायचं, तसंच ठेवायचं. आपल्यातलं कुणाला काही मिळून नाही द्यायचं. लोकांच्या लग्न कार्यामध्ये जाऊन जेवण करायचं, त्यांच्याकडे जेवणावळी करायसाठी आपण हजर राहायचं पण आपणही कुठल्या निमित्तानं अन्नदान करायचं नाही असं असणार हे पाटील. लोक एक दिवस ठरवतात की या पाटलांकडनं आपण जेवण घेतलं पाहिजे. हे नुसतं दुसऱ्यांकडे जातात, दुसऱ्यांनी सांगितलेलं ऐकतात, त्यांच्याकडे जाऊन हजर राहतात, तिथं जाऊन जेवण करतात पण स्वतः मात्र काहीच देत नाही. यांच्याकडे जेवणाचा अनुभव आपल्याला कधी येणार आहे? म्हणून सगळेजण त्यांना आग्रह करतात. सगळं गाव म्हणायला लागतं, पाटील तुम्ही सगळ्यांकडे असतात, सगळ्यांच्या कार्यक्रमाला असतात, सगळ्यांच्या इथं जाऊन जेवण करतात, आपल्याकडचा जेवणाचा अनुभव आम्हाला एकदा तरी घेऊ द्या. पाटील सगळ्यांना सांगतात की उद्या मी आपल्या सगळ्यांना जेवण देतो. लोकांना उत्सुकता वाढते लोकांची की कुणी बुंदीचं जेवण करतं, कुणी शिऱ्याचं जेवण करतं, कुणी कढी भात लापशी जेवायला देतं, कुणी पंचपक्वान्नाचं जेवण देतं. मग या पाटलांचं जेवण कशाचं असेल? पाटील म्हणतात मी सगळ्यांपेक्षा वेगळा भेद करणारे कानवल्यांचं जेवण देणार. आपल्या सगळ्यांना माहिती कानवले पुरी सारखं लाटायचं, त्याच्यामध्ये गुळ घालायचा मध्ये आणि करंजी सारखं ते बंद करून ते तव्यावर किंवा याच्यामध्ये भाजायचं. करंजी आपण तळतो तसं ते भाजायचं, त्याला कानवले म्हणतात. असे कानवल्यांचं जेवण मी तुम्हाला देतो. लोक फार खुश होतात की गेले कित्येक वर्ष, 15-16 वर्षामध्ये या पाटलांच्या इथं जेवण नसतं. सगळ्या गावाचं जेवण घेतलेला, सगळ्या गावाचं जेवण जेवलेला हा पाटील आज आपल्याला जेवण देतोय. यामुळे लोक खूप खुश असतात. आदल्या दिवशीपासून तयारी करायला लागतात. आदल्या दिवशी दुपारी कुणी गावामध्ये चूल पेटत नाही, त्या दिवशी संध्याकाळी पण कुणी जेवत नाही. पाटलाच्या इथलं जेवण आहे, पाटलाच्या इथलं जेवण आहे. आपण सगळ्यांनी ते भूक आपल्याला तर राहिली पाहिजे, पोटामध्ये भरपूर खाता आलं पाहिजे असा विचार करून सगळेजण दुसऱ्या दिवशी जातात. पाटलांनी अगोदर सूचना दिलेली असते की येताना आपला आपला तांब्या, आपली आपली पत्रावळ किंवा ताट आणि आपल्या घरूनच पाणी घेऊन यायचं. लोकांना वाटतं जाऊ द्या, एवढं सगळं सांगितले काय, आपल्याला फक्त वस्तू तर न्यायच्यात, पत्रावळ किंवा ताट न्यायचे, पाणी भरून न्यायचंय घरनं. गेल्यानंतर पाटलाच्या वाड्यात उसरीवर समोर असलेल्या जागेमध्ये सगळेजण जाऊन रांगेत बसतात, पंक्ती बसतात. समोर स्वतःची ताटं किंवा आणलेल्या पत्रावळी लोक समोर ठेवतात. आपलाच तांब्या, पाण्यानं भरलेला तांब्या शेजारी मांडतात. सगळ्यांना वाटतं आता कानवले कधी येतात. पाटील येतात, पुढे येऊन सगळ्यांना सांगतात सगळ्यांना आता कानवल्याचं जेवण मिळणार आहे, सगळेजण शांत बसा. आवाज बंद होतो. ते सांगतात आता आपण देवाची प्रार्थना करू, वदनी कवल घेता वगैरे नाव घ्या आणि तांब्यात असलेलं पाणी जे आहे ते आपल्या बोटावर घ्या, हातावर घ्या आणि हातातून ते 3 बोटांना लावा. सगळ्यांना वाटतं काहीतरी विधी असेल म्हणून सगळे करायला लागतात आणि ते कानाच्या मागे लावा, कानाजवळ लावा.
कानाच्या याला लावा, सगळेजण कानावर लावतात, पाटील आतमध्ये निघून जातात. सगळ्यांच्या आपल्या लक्षात आलं असेल, आपण अनेकांनी हा दृष्टांत ऐकलेला आहे, अनेक वेळा ऐकलाय. कान ओले झाले म्हणजे कानवल्याचं जेवण त्यांना दिलं असं त्यातनं अर्थ काढला जातो. सांगणं याच्यासाठी की आपण अनेक वेळा काही गोष्टी ऐकतो आणि त्या गोष्टी जशाच्या तशा आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या गोष्टी तशाच असतील किंवा त्याला केवळ ते नाव असेल, त्यातनं कुठल्या क्रियेचा बोध होत नसेल. जसं कानवल्याच्या जेवणातनं कुठली क्रिया झाली नाही, फक्त लोकांचे कान मात्र ओले झाले आणि कान चांगले पिळले गेले की लक्ष कुठल्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे, गोष्टीचा विचार खोलामध्ये जाऊन केला पाहिजे. अशा प्रकारे इथं समर्थांनी सांगितलंय की जे मत किंवा जो सिद्धांत आपल्या प्रत्यक्ष अनुभवाला येत नाही, एक तर तो प्रत्यक्ष प्रमाणाने आला पाहिजे किंवा आमच्या आप्तांनी जे रजत सत्व रजत तमो तिन्ही गुणांपासून मुक्त आहेत अशा आप्तांनी आमच्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलाय, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. आणि त्यांच्या अनुभवाच्या परीक्षेला उतरलेला जो उतरत नाही तो केवळ अनुमानाने कधी स्वीकारायचा नाही. लोकांनी अनुमानानं कानवल्याचं जेवण स्वीकारलं म्हणून त्यांना उपाशी यावं लागलं. पण त्या गावातल्या काही वृद्ध मंडळी असेल, काही ज्यांना पाटलाचा स्वभाव माहिती आहे मूळचा, की यांच्याकडनं काही सुटणं शक्य नाही, त्यांनी विचार केला असेल, त्यांनी सांगितलं असेल नका जाऊ बाबा, तो पाटील काही तुम्हाला जेवण देणार नाही. दृष्टांत राहू दे आपल्या जागेवर, पण प्रत्यक्षतः आपण जर विचार केला तर आपल्याही जीवनात असे अनेक प्रसंग येतात की ज्यामुळे आपल्या बुद्धिभेद होण्याची शक्यता असते. आणि हा बुद्धिभेद होऊ नये म्हणून शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती हे दोन पर्याय समर्थांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवले. शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती आल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करता कामा नाही. जीवनामध्ये माणसाला जर अनुभव घ्यायचा असेल, निर्णय घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष अनुभवाशिवाय त्याला निर्णय कधीही त्याला घेऊ नये. व्यवहार प्रपंचाचा असो किंवा परमार्थाचा व्यवहार असो, दोन्हीकडे प्रचिती किंवा अनुभव असलाच पाहिजे. अनुभव न घेता केवळ कल्पनेनं जे लोक चालतात ते विवेकहीन असतात. पाटील जेव्हा कानवल्याचं जेवण देणार आहेत या जाणीवेनं दोन्ही वेळचं आदल्या दिवशी दोन्ही वेळचं जेवण न करणारे लोक जे आहेत ते अनुभवहीन होते. ते केवळ कल्पनेनं चालत होते की आपल्याला उद्या कानवल्याचं जेवण मिळणार आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला भूक पाहिजे, पोटामध्ये जागा पाहिजे, म्हणून एक दिवस पूर्ण दिवस उपाशी राहिले आणि दुसऱ्या दिवशीही केवळ कान ओले करून त्यांना उपाशी राहावं लागलं. म्हणून प्रपंच असो की परमार्थ असो, दोन्हीकडे प्रचिती किंवा अनुभव पाहिजेच. त्याशिवाय अनुभव न घेता केवळ कल्पनेनं लोक चालले तर ते विवेकहीन ठरतात. त्यांच्यामध्ये तसंच श्री तुकाराम महाराजांनी सांगितले की अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, नवती हात तुके बोल मूळ ओल अंतरीची. मूळ अंतरीची ओल असल्याशिवाय कुठलीही गोष्ट स्वीकारू नये. सगळ्याच संतांनी आपल्याला ओरडून सांगितले, सगळ्याच संतांनी आपल्याला अंडरलाईन करून सांगितलंय की कुठलीही गोष्ट ही प्रचितीशिवाय, अनुभवाशिवाय, मग ती शास्त्र प्रचिती असेल किंवा आत्मप्रचिती असेल, त्याशिवाय ती करू नये. म्हणून इथं याच्यातली सगळ्यात व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोन्हीकडे पाहिजे प्रचिती. प्रचिती विना अनुमाने असती ते विवेकहीन. हा अत्यंत महत्वाचा सिद्धांताची या समासातली समर्थांनी सांगितलेली ओवी मला वाटते की व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहीकडे पाहिजे प्रचिती. प्रचिती विना अनुमाने असती ते विवेकहीन. विवेकहीन माणसाचं लक्षण जरी सांगितलं असलं तरी ते विवेक करण्यासाठी, विचार करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी अगदी योग्य आहे. म्हणून या समासामध्ये जर एकंदर आपण विचार केला तर विश्वरचना कशी होते याचं थोडक्यात वर्णन केलं. आणि याचा पुढचा समाज जर आपण पाहिला प्रलय निरूपण नावाचा, की त्याच्यामध्ये या सगळ्या विश्वाचा संहार कसा होतो याचं वर्णन आलेलं आहे. म्हणून उभारणी नावाच्या या समासामध्ये जसं
या संपूर्ण प्रपंचाची, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याचं वर्णन केलं. तसं इथं प्राधान्यानं वर्णन केलं आत्मप्रचितीचं, अनुभवाचं वर्णन केलं की कुठलीही गोष्ट स्वतःला अनुभव आल्याशिवाय किंवा शास्त्रामध्ये सांगितलेली असल्याशिवाय ती करायला जाऊ नये. केवळ अनुमानाने ते अजिबात करू नये. शेजारच्यांनी केलं, माझ्या शेजारच्यांनी केलं, पलीकडच्या गल्लीतल्या माणसांनी केलं, ते सगळेजण 10च्या 10 जण गेले होते म्हणून आपणही जावं असं अजिबात करू नये. आम्हाला जेव्हा शास्त्राचा आदेश समजेल किंवा आपल्या आत्मप्रचितीतून हे समजेल किंवा आमच्या आप्तांच्या उपदेशावरून समजेल, आमच्या गुरूंनी सांगितलं, आमच्या आईवडिलांनी सांगितलं की असं करावं, आपल्या परंपरेमध्ये असं चालत आलंय, कुलपरंपरेमध्ये असं चालत आलंय, त्यामुळे असा फायदा होतो हे जेव्हा आम्हाला सांगितलं जातं तेव्हा आपण ते अवश्य करावं. तो केवळ अनुमान नसतो, तर ती आत्मप्रचिती असते, ती आप्तप्रचिती असते, ती शास्त्रप्रचिती असते. म्हणून या सगळ्यांचा आपण अनुभव घ्यावा. आणि त्याच्यानंतर पुढे संवाद सांगितला, तो पण जरूर ऐकावा. इथपर्यंत पुढे इथं समर्थ रामदास स्वामी सांगतात की पुढे संहार निरोपीला श्रुती पाहिजे ऐकिला, इतुक्या उपरी झाला समास पूर्ण. इथपर्यंत हा उभारणी नावाचा समाज जरी संपूर्ण झाला असला तरी या सृष्टीचा संहार कसा झाला हे मात्र श्रोत्यांनी निश्चित ऐकलं पाहिजे, तेही समजून घेतलं पाहिजे. आम्हाला या समजून घेण्याला अत्यंत अवघड अशा गोष्टी वाटत जरी असल्या, तत्वज्ञानाच्या गोष्टी वाटत असल्या तरी पुन्हा पुन्हा जेव्हा आम्ही त्या ऐकायला जाऊ, पुन्हा ज्या गोष्टींचं जेव्हा आम्ही मनन करू, एकदा ऐकल्या पुन्हा जाऊन तो समाज वाचला, पुन्हा त्याचं मनामध्ये मनन केलं, त्याच्यावर आम्ही अक्षर गिरवली, दृढ केला तो समाज आणि इतरांना तो थोडाफार सांगण्याचा प्रयत्न केला, तर आमच्याही मनामध्ये तो समाज घट्ट होतो. आणि एक गोष्ट आमच्याकडे अधोरेखित होते की कुठलीही गोष्ट करताना ती अनुभवाशिवाय, खात्रीशिवाय करायची नाही. म्हणूनच अनुभव ही खात्री असं प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणूनच समर्थांनी सांगतात की आम्हाला जगात जर सर्वोत्तम भक्त बनायचं असेल, आम्हाला जगात जर त्या सर्वोत्तमाचा दास बनायचा असेल, तर आम्हाला वेळ फुकट न घालवता क्रमी वेळ तो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे. कुठल्याच दंभवादामध्ये आम्हाला पडायचं नाही, कोणाला उत्तर द्यायचं नाही, कोणाला फेसबुकवर उत्तर द्यायचं नाही, कोणाला व्हॉट्सअपवर उत्तर द्यायचं नाही. पण आमच्या विवेकाने, आमच्या प्रचितीनं, शास्त्र प्रचिती असेल, आत्मप्रचिती असेल किंवा आप्तप्रचिती असेल, या सगळ्यांनी तो विचार करायचा, त्यातून विवेक करून आम्ही ते पक्क करायचं. आणि मग करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्या सर्वोत्तमाचा दास आम्ही याच्यातनच होणार आहोत असं या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या बुद्धीला ज्याप्रमाणे सुचलं, सद्गुरूंची प्रेरणा ज्याप्रमाणे झाली त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या समोर ठेवलं. झालेली सेवा श्री समर्थ रामदासांच्या चरणी, दासबोधाच्या चरणी, आपल्या सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ